नमस्कार, मी डॉक्टर अल्पना वाटले IFS च्या माध्यमातून आज मी तुम्हाला स्त्रियांमध्ये होणारा स्तनाचा कर्करोग म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर ह्याच्याबद्दल थोडी माहिती देणार आहे। आता तुम्ही विचाराल की स्तनाचाच कर्करोग का? तर आता आपण बघतो की हा स्तनाचा कर्करोग स्त्रियांमध्ये सगळे कर्करोग जे आहेत त्याच्यामध्ये दुसऱ्या नंबरवर आलेला आहे। सगळे जर कर्करोग घेतले तर त्याच्यामध्ये 27.7% स्तनांचा कर्करोग असतो। अगदी काळजीचं अजून एक कारण म्हणजे की हा कर्करोग आता कमी वयामध्ये आढळायला लागलेला आहे। आधीच्या काळात हा कर्करोग फक्त 40 ते 60 ह्या वयोगटाच्या स्त्रियांमध्ये सापडत होता, पण आता खूप कमी वयाच्या स्त्रियांमध्ये 40च्या आधी पण हा सापडायला लागलेला आहे। तर याची कारण काय असू शकतात बरं? पहिलं कारण म्हणजे आता आपण स्त्रिया उशिरा लग्न करायला लागलेलो आहे। आपलं पहिलं मूल पण उशिरा व्हायला लागलेलं आहे। आपल्याला एक किंवा दोनच मुलं होतात आणि त्यांना आपण कमी वय स्तनपान करतो। जर तुमचं लग्न 30 नंतर झालं असेल, जर पहिलं मूल पण तुम्हाला 30 नंतर झालेलं असेल आणि काही कारणांमुळे वेळेअभावी किंवा तुम्हाला दूध नव्हतं म्हणून तुम्ही ह्या बाळाला कमी वेळ स्तनपान केलं असेल तर तुम्हाला हा कर्करोग होण्याची शक्यता जास्त आहे। तसंच तुमच्या नातेवाईकांमध्ये म्हणजे आई, बहीण, मावशी, मावस बहीण जर ह्यांना कोणालाही हा कर्करोग झाला असेल तर हा कर्करोग तुम्हाला होण्याची शक्यता जास्त असते। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या बायकांमध्ये एक गुणसूत्र तपासलं जातं, BRCA1 आणि BRCA2 जीन। ह्या जर त्याच्यासाठी पॉझिटिव्ह असतील तर तुम्ही पण तुमची ही तपासणी ह्या गुणसूत्राची करून घ्या आणि जर तुमच्यामध्ये पण BRCA1 किंवा BRCA2 जीन हा आढळला तर वारंवार तुम्ही तपास करून डॉक्टरांचा सल्ला घेऊन लवकरच उपचार करू शकता। आता अजून एक गोष्ट म्हणजे आपली जी जीवनशैली आहे ती संपूर्ण बदललेली आहे। बऱ्याच बायका 8, 9, 10 तास एकाच खुर्चीत बसून काम करतात, खूप नियमितपणे व्यायाम करत नाहीत। आपण खाणं पिणं जे आहे ते संपूर्ण बदललेलं आहे। फास्ट फूड, तळलेलं, चीज, बर्गर, पिझ्झा, पॅटीज हे जास्त खायला लागलेलो आहे। त्यामुळे काय झालेलं आहे की आपली स्थूलता वाढलेली आहे आणि वजन पण ॲव्हरेज वजन सगळ्या लोकांचं वाढलेलं आहे। स्त्रियांमध्ये वजन वाढलं की इस्ट्रोजन नावाचा जो द्रव्य आहे तो जास्त प्रमाणात होतो आणि त्यामुळे स्तनाचा कर्करोग वाढतो। तसंच बऱ्याच स्त्रिया गर्भनिरोधक गोळ्या घेतात। खूप स्त्रिया 4, 5, 10 वर्ष पण ह्या गोळ्या घेतात। ह्यानी पण हा कर्करोग होण्याची शक्यता वाढते। रजोनिवृत्तीनंतर म्हणजे मेनोपॉज नंतर जर तुम्ही हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेतली त्याच्यामध्ये पण इस्ट्रोजन असतं आणि त्यामुळे पण हा कर्करोग जास्त वाढण्याची शक्यता आहे। पण हे सगळं ऐकून तुम्ही घाबरून जाऊ नका। आपण हा कर्करोग लवकर डिटेक्ट करू शकतो। ते कसं बरं? तर आपण काही सारखे वारंवार डॉक्टरकडे जाऊ शकत नाही, पण आपण दर 2 ते 3 महिन्यामध्ये आपली स्तन जी आहेत आपण स्वतः तपासू शकतो। यासाठी आपण आपली स्तन आधी बघायचे, त्यांचा आकार कसा आहे, बोनचं कशी दिसतात, बाहेर आहेत का खूप आत ओढली गेलेली आहे, त्याचं वरचं कातडं कसं दिसतंय, एकदम स्मूथ छान आहे का संत्र्याच्या सालीसारखं छोटे छोटे गड्डे असलेलं झालेलं आहे। तसंच थोडं प्रेशर घेऊन ह्या बोनसांमधनं कोणते द्रव्य निर्माण होत आहे का ते बघायचं, काळं, पिवळं, लाल, हिरवट। नंतर झोपून डोक्याखाली उशी न घेता खांद्याखाली उशी घेऊन आपण आपल्या बोटाने किंवा तळव्याने आपली स्तन तपासायची आहे। तर ह्याच्यामध्ये कसं वाटतं आपल्याला, जसं कणिक मळलेली असते तसं स्तन लागायला पाहिजे। मऊसूत, कोणची गाठ कुठळी नसायला पाहिजे, कोणताही कडक भाग लागायला नाही पाहिजे। असं जर काही लागलं, अगदी मटारा एवढी गाठ किंवा बोनचं आत ओढल्या गेलंय, बाहेर येत नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जरी स्तनात लागली नाही आणि काखेत जरी गाठ लागली तर त्वरित डॉक्टरकडे जावा। एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या गाठी काही कर्करोगाच्या नसतात। तुम्ही डॉक्टरकडे गेल्यावर 2 सोप्या टेस्ट केल्या जातात, मॅमोग्राफी आणि मॅमोसोनोग्राफी। मॅमोग्राफी हे काय आहे
मॅमोग्राफी म्हणजे स्तनाची आणि खातेची दोन्हीकडे मिळून 4 एक्सरे काढले जातात आणि त्याच्यानंतर मॅमोसोनोग्राफी केली जाते. आता ह्याची जी ही आहे, आपण जरी आपल्या हाताला लागत नसेल तर मॅमोग्राफी मध्ये गाठ आढळू शकते आणि त्याची FNAC किंवा कोर बायोप्सी करून ही कशाची गाठ आहे ते पण बघू शकतो. मॅमोग्राफी मध्ये बिरॅड क्लासिफिकेशन आहे, ज्याने आपण हे पण बघू शकतो की ही गाठ कॅन्सर होण्याची शक्यता किती आहे. बिरॅड 5 आणि 6 मध्ये जास्त प्रमाणात कॅन्सर आढळतो. आता हे सगळं केल्यानंतर तुम्हाला भीती वाटत असेल तर हा उद्देश नाही आहे. हा उद्देश तुम्हाला सतर्क, अवेअर आणि अलर्ट करायचा आहे. तुम्ही सज्ञान व्हा. तुम्ही स्वतः YouTube वर किंवा पिंक रिबन इनिशिएटिव्ह वर व्हिडिओज बघून बाकीची माहिती पण ह्याची घेऊ शकता. तुम्ही हे ज्ञान तुमच्या घरी तुमच्या बाकीच्या मुलींना, बाकीच्या बाजूच्या बायकांना देऊन सज्ञान करू शकता. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कोणत्याही कर्करोगाला आता घाबरायची काही कारण नाहीये. स्टेज 1 मध्ये जर हा आढळला आपल्याला तर त्याचं 5 इयर्स सर्व्हायवल हे 99% आहे. म्हणजे आपण लवकर उपचार घेतला तर बाकीचं जे आयुष्य आहे ते व्यवस्थित निरोगी आपण राहू शकतो. या व्हिडिओ मार्फत आम्ही तुम्हाला काही माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा तुम्हाला उपयोग झाला असेल अशी आशा आहे. नमस्कार.